छत्रपती शाहू महाराज राजर्षी यांच्या नावाने मी ज्ञानी होणार हा उपक्रम राज्यामध्ये गेली 5-6 वर्ष झाले एक धुमाकूळ घालतोय आणि प्रत्येक शाळेला आणि प्रत्येक शाळेच्या दरवाजावर आवाज येतो की मला ज्ञानी व्हायचंय आणि या 5 प्रश्नांची जी उत्सुकता असते ती मुलांना माहित आहे की या 5 प्रश्नासाठी सकाळची वाट पाहतात आणि स्टेटसला आणि शाळेच्या ग्रुपला कधी ते 5 प्रश्न येतील आणि कधी मी पाठ करीन ही जी उदात्त भावना निर्माण करण्याचं काम राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था कोंदला तालुका कळंब यांनी आयोजन केलेले आहे। जो ज्ञानाचा यज्ञ पेटवलेला आहे आदरणीय सचिन लांडगे सर त्यांचे सर्व त्या संस्थेचे सदस्य सचिव आणि बाकी सगळे शिक्षक आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये जे काही स्पर्धा आहेत खूप परीक्षा आहेत परीक्षेच्या आता मंथन परीक्षा आहे आरटीएस परीक्षा आहे शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षा आहे नवोदय परीक्षा आहे एनएमएस परीक्षा आहे एनटीएस परीक्षा आहे भूमी बाबा परीक्षा आहे खूप सीधी रमत परीक्षा आहे खूप परीक्षा आहेत पण त्या परीक्षा आपल्याला पैशाशिवाय मिळत नाही। एकमेव परीक्षा आहे की मी ज्ञानी होणार फुकटमध्ये राबवली जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं बक्षीस मिळवले जाते आणि इतकी निरंतर चालणारी परीक्षा महाराष्ट्रात एकमेव अशी असणारी परीक्षा आहे मी ज्ञानी होणार। आपल्याला अशी परीक्षा उपलब्ध करून देणारी सामाजिक संस्था सामाजिक भावनेतून काम करणारे ही माणसं आपल्यासाठी नाशिकहून इथे येतात स्वतःचा वेळ स्वतःचा प्रपंच सोडून ज्यावेळेस हे काम करतात त्यांची जी भावना असते ती उदात्त भावना असते आणि या उदात्त भावनेतूनच हे काम करत असतात। अशा या कामातूनच भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हीच मुलं आपल्याला ह्या स्टेजवर दिसतील आपल्याला भविष्यामध्ये तहसीलदार कलेक्टर आयुक्त आणि मोठ्या मोठ्या पोस्टला ही मुलं आपल्याला दिसतील त्याच वेळेस मी ज्ञानी होणार हा उपक्रम आठवेल की सचिन लांडगे सरांनी जो ज्ञानाचा यज्ञ पेटवलेला आहे हा यज्ञ आता थांबणार नाही की शाळेच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये हा यज्ञ नक्कीच भविष्यामध्ये मुलामध्ये एक चांगलं घडवण्याचे काम करत आहे। असे उदात्त भावनेने काम करणारी मंडळी आजूबाजूला जर त्यावेळेस आपण पाहतो लागे सर तर कधी कधी असं वाटतं की फार कमी आहे। बघा तुम्ही तुमच्या शाळेत पहा आजूबाजूला गावात पहा ज्यावेळेस आपण काम करणारी सामाजिक भावनेतून काम करणारी मंडळी कमी आणि अशा मंडळीमध्ये सचिन लांडगे सर काम करतायत। गेली 2 वर्ष झालं आपले गाव तालुका पैठण इथे आम्ही ही मी आणि होणार उपक्रम राबवतो। मागच्या वर्षी आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे जवळपास आमची मुलगी 45 मार्क होते 47 मार्काला राज्याचं मेरिट कट ऑफ क्लोज झालं। त्याच वेळेस आम्ही चांगलं वाटलं लांडगे सर की आम्हाला या स्पर्धेच्या परीक्षामध्ये आमच्या आपल्याचं नाव जोडायचं। मुलांना मी पेटवलं प्रत्येक मुलांकडून आढावा घेतला मुलांना सांगितलं की जी मुलं वही कंप्लीट करतील दररोजचे 5 प्रश्न कंप्लीट करतील त्या मुलांना मी स्वतः बक्षीस देईन आणि अशा 12 मुलांनी पूर्ण अख्खे 1000 प्रश्न कंप्लीट केले। त्या 12 मुलांचं कौतुक मी केलं त्याच्या मागे हा माझा मीपणा नव्हता तरी त्याच्या मागे मला हा होता की मुलांना ते 1000 प्रश्न मला त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचे होते आणि त्यासाठी मी हा उपक्रम राबवला आणि 1000 प्रश्न मुलांनी पाठ केले आणि त्यातून कृष्णा दुर्गावते ही पहिली आली। दुसरी आलेली सुद्धा खूप अभ्यास आहे थोडासा तिला जजमेंट मध्ये पहिल्यांदाच आहे राज्य लेवलला परीक्षामध्ये कधी कधी गडबड होते मुलांची भांबरतात मुलं पण काही हरकत नाही की आधीच मुलं भविष्यात चांगली बनतील। मी सरांना एकच धन्यवाद मानतो की हा यज्ञ आता थांबता कामा नये हा जो ज्ञानाचा यज्ञ तो थांबता कामा नये यासाठी आमच्यासारखे शिलेदार तुमच्या बरोबर आहोत। ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्याला कोणाला तरी सांगायचंय काम सांगायचंय मदत घ्यायची तर आमच्यासारख्या शिलेदारांना लांडगे सर तुम्ही कधीही सांगा आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी काम करायला तयार कारण तुम्ही जर एवढा ज्ञानाचा यज्ञ पेलवत असाल तर आम्ही किमान त्या यज्ञामध्ये किमान एखादं ज्या पवित्र यज्ञामध्ये आपण संविधान आणतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा काही ना काही करू आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये याची दखल महाराष्ट्र शासन घेणार आहे। मला तर असं वाटतं येणाऱ्या
महाराष्ट्र शासन दखल घेईल आणि ही परीक्षा प्रत्येक शाळेवर जाईल ही एक अपेक्षा ठेवतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि लांडगे सरांचे सर्व शिक्षक बांधवांचे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मी सुद्धा पैठण तालुक्यामध्ये 3 वर्ष मराठा सेवा संघाचं काम केलंय 3 वर्ष तालुकाध्यक्ष होतो आता सध्या जिल्हा लेवलला काम करतोय तर खूप सुंदर अशी इमारत या ठिकाणी आपण बांधली जी सामाजिक भावनेतून खूप महत्त्वाची आहे या भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय एक आनंदाची आणि आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे आणि असा हा राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत